विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत 7th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 7. काय नाव त्या चॅप्टरचं बघा, लक्ष द्या की जॉईंट बार ग्राफ. काय म्हणतात त्याला? जॉईंट बार ग्राफ. मग आता बार ग्राफ म्हणल्यानंतर बघा, लक्ष द्या की 6th स्टँडर्ड मध्ये आपण काय केलं होतं, या बार ग्राफची माहिती पाहिली. 6th स्टँडर्ड मध्ये बार ग्राफ काढला. या पद्धतीमध्ये ग्राफ पेपर आपण घेऊन काय केलं, या ठिकाणी 6th स्टँडर्ड मध्ये काय केला, त्याचा ग्राफ काढलेला आहे. या ग्राफचा उपयोग काय की त्या ग्राफकडे आपण पाहून काही प्रश्नांची आपल्याला काय त्या ठिकाणी उत्तर थोडक्यामध्ये काय होऊ शकतात, आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. बघा लक्षात घ्या, अजय वीट प्रोडक्शन म्हणले आणि इथं विजय वीट प्रोडक्शन. आता हा जो ग्राफ आहे ह्याला म्हणतो आपण बार ग्राफ. सेपरेट अजय विषयी माहिती आणि इथं सेपरेट काय विजय विषयी माहिती. परंतु ज्यावेळेस आपण ह्या दोन्ही इन्फॉर्मेशन काय करतो, एकाच ग्राफ मध्ये काय करतो, आपण दर्शवतो, दाखवतो, त्यावेळेस तो जो ग्राफ तयार होतो त्याला म्हणतो आपण जॉईंट बार ग्राफ. आलं लक्षात? हा कोणता आहे? नुसता बार ग्राफ म्हणतो आपण की अजय आणि विजय यांचं जे गव्हाचं प्रोडक्शन आहे, वीटचं जे प्रोडक्शन आहे त्याविषयी माहिती. काय काय माहिती दिली बघा, लक्षात द्या. इथं जे दिले तुम्हाला इयर दिले. आता हे इयर मध्ये 2011, 2012, 2013 आणि 14 असले. इथं सुद्धा 2011, 12, 13 आणि 14. म्हणजे अजयनं किती गव्हाचं वीटचं प्रोडक्शन केलं आणि विजयने किती गव्हाचं वीटचं काय प्रोडक्शन केलं त्याच्याविषयी इयर दिली. म्हणजे किती इयरची दिली माहिती, 4 इयरची दिली आणि ती कशामध्ये दिली, आपल्या क्विंटल मध्ये दिली बघा. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 10 क्विंटल, म्हणजे 10, 20, 30 आणि हे काय 40. म्हणजे 2011 मध्ये अजयला 40 क्विंटल काय झाले, या ठिकाणी गहू झाले. किती क्विंटल झाले? 40 क्विंटल. 2012 मध्ये अजयलाच किती 50 क्विंटल झाले. 2013 ला अजयला 40 क्विंटल झाले आणि 2014 ला किती झाले, 45. या पद्धतीमध्ये इकडे आता विजयची माहिती दिली आणि दोन्ही माहिती काय केल्यात एकत्रित या पद्धतीमध्ये दोन्ही एकाच. आता 2011, 2012, 13 आणि 14 ही जी या ठिकाणी ब्ल्यू डार्क केला आपल्याला, त्याला काय म्हणतात या ठिकाणी अजय आणि इथं काय विजय. हे सुद्धा काय केलं, कोणत्या कलरमध्ये कोणत्या शेडमध्ये दिले ते सुद्धा शेड या ठिकाणी काय करायचं, आपण रिप्रेझेंट करायचा. हा जो शेड आहे तो कोणाचा, अजयचा, आणि हा जो फेंट मध्ये दिला आहे तो कोणाचा दिला, विजयचा दिला. मग त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं की ही जी हा जो ग्राफ आहे तो कोणाचा, अजयचा, आणि हा ग्राफ कोणाचा, विजयचा. आता या दोन्ही मध्ये बघा, लक्षात घ्या की या दोन्ही मध्ये तो जो बार आहे त्या बारची जी विड्थ आहे ती विड्थ सेम आहे. लक्षात घ्या, बारची विड्थ या सगळ्या बारची विड्थ कशी सेम आहे. किंवा त्या जॉईंट बार मधलं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणतो आपण, हे डिस्टन्स सुद्धा कसं आहे, इक्वल आहे. सगळ्यांचं डिस्टन्स कसं सोडलंय, इक्वल सोडलंय. ही सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या बार ग्राफ वरून सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची काय होतात, त्या ठिकाणी उत्तर मिळतात, आन्सर मिळतात. मग आता इथं काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. इन अ जॉईंट बार ग्राफ विड्थ ऑफ ऑल कॉमन शुड बी इक्वल. width of all column should be equal. त्या कॉलम मधली जी विड्थ आहे ती विड्थ कशी असते पाहिजे, सगळ्याची इक्वल असणं गरजेचं आहे. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह सेट्स ऑफ जॉईंट बार्स शुड बी इक्वल. बरोबर. म्हणजे हे जॉईंट बार ग्राफ आहे, यांच्यामधलं डिस्टन्स सुद्धा कसं इथं बघा इक्वल आहे. बरोबर. आणि अ जॉईंट बार ग्राफ इज युज्ड टू कंपॅरेटिव्ह स्टडी. बरोबर. मग हा जो जॉईंट बार ग्राफ आहे तर तो बार ग्राफ आपल्याला स्टडीसाठी, अभ्यासासाठी सुद्धा काय केला जातो, या ठिकाणी वापर करता येतो. थोडक्यामध्ये आपल्याला त्याची काय करता येते, माहिती काढता येते. अशाच प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळे प्रकार बघायला लक्षात घ्या. हे आपल्याला नंतर काय करायचं, पुढची स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्डमध्ये हा सुद्धा काय करायचा, आपल्याला ग्राफ पाहायचा. आपल्याला हिस्टोग्राम म्हणलं त्याला, इथं काय त्याला लाईन ग्राफ असं म्हणलंय.
आणि पाय चार्ट असं करा म्हणजे या पद्धतीमध्ये त्यांचे काय केले त्या ठिकाणी प्रकार दिले यांच्याविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुढील स्टँडर्डमध्ये आपल्याला माहिती घ्यायची. आता आपल्याला 7th स्टँडर्डमध्ये काय करायचं आपल्याला जॉईंट बार ग्राफ घ्यायचा. मला जॉईंट बार ग्राफ घेत असताना प्रॅक्टिस सेट 31 आहे बरोबर. या प्रॅक्टिस सेट 31 मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिले ते सर्व एक्झाम्पल मी काय करणार आहे या आपल्या ग्राफ पेपरवरती मी काय करणार तुम्हाला सोडून दाखवणार आहे. काय दिलं बघा लक्षात घ्या. पहिलं की द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय स्कूल्स इन वर्ल्ड ट्री डेज बरोबर. या ठिकाणी वृक्ष दिन आहे, जागतिक वृक्ष दिन आहे आणि जागतिक वृक्ष दिनामध्ये वृक्षाची काय करायची आपल्याला या ठिकाणी लागवड करायची. इज गिवन इन द टेबल म्हणजे कशी लागवड केली शाळेनं कोणत्या कोणत्या 2 शाळांविषयी आपल्याला या ठिकाणी काय माहिती दिली. कोणती नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय बरोबर. ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ टू शो दीज फिगर्स. वेगवेगळ्या प्रकारची काय त्या ठिकाणी झाडांची नाव आहेत. आल्मंड, करंज, नीम, अशोक, गुलमोहर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी 5 काय केलं त्या ठिकाणी ट्री दिल्यात त्यांची आपल्याला नावं दिली आणि 2 आपल्याला काय केलं त्या ठिकाणी स्कूल दिल्यात त्यांच्याविषयी आपल्याला काय केलं या ठिकाणी माहिती दिली. मग नूतन विद्यालयाने आल्मंड जी की आहे ती एक आणि नूतन विद्यालयाने 40 आणि यांनी किती 42 यांनी 60 यांनी 38 नेम नूतन विद्यालयाने 72 लावले. भारत विद्यालयाने किती 60 लावले. अशोकाचे झाड आहेत नूतन विद्यालयाने 15 लावले तरी भारत विद्यालयाने किती लावले या ठिकाणी 25. गुलमोहराची नूतन विद्यालयाने 42 तर भारत विद्यालयाने किती झाले 40 लावले. तर या पद्धतीमध्ये काय केले आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. मग ही माहिती आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला या ग्राफ पेपरवरती काय करायची या ठिकाणी ड्रॉ करायची आहे काढायची आहे बरोबर. मग इथं घेतलं मी काय करतो या ठिकाणी इथं हे जे स्क्वेअर आहे त्यातले हे पहिले 2 स्क्वेअर ते पहिले 2 स्क्वेअर सोडून मी काय केली या पद्धतीमध्ये एक लाईन घेतली आणि इथं सुद्धा मी हे जे खालचे जे 2 स्क्वेअर आहेत ते 2 स्क्वेअर सोडून काय केली इथं सुद्धा या पद्धतीमध्ये त्यांची लाईन घेतली. दोन्ही जी लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी ऍक्सिस असं म्हणते. हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. या हॉरिझॉन्टल लाईनला आपण एक्स ऍक्सिस असं म्हणतो आणि व्हर्टिकल लाईन त्याला काय म्हणतो आपण वाय ऍक्सिस आणि हा आपला पॉइंट कोणता ओरिजिन लक्षात. आता या पद्धतीमध्ये आपण काय करायचं प्रत्येक ग्राफमध्ये अशा पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी तो ग्राफ पेपर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस काढायचा आहे आणि हा वाय ऍक्सिस काढायचा आहे. दोन्ही ऍक्सिस हे एकमेकांना काय होतात त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असतात. दोन्ही ऍक्सिस हे काय असतात एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग या साईडला जे काय आपल्याला स्कूल नेम आहे ते स्कूल नेम घ्यायचे आणि इकडे काय करायचं आपल्याला नेम ऑफ काय सॅपलिंग घ्यायचे. इकडच्या साईडला ही जी वरची लाईन आहे ती लाईन इथे एक्स ऍक्सिसला घ्यायची आणि खालची जी आहे ते काय करायचं आपल्याला वाय ऍक्सिसला घ्यायची. वाय ऍक्सिस ही जी वरची लाईन आहे ती वरची लाईन जी या ठिकाणी आपल्याला जे आहेत नंबर वगैरे हे जे आहेत ते वाय ऍक्सिसला घ्यायचे. सगळे नंबर वाय ऍक्सिसला घ्यायचे. आता काय करू आपण इथं स्कूल नेम घेऊ. सॉरी नेम ऑफ काय सॅपलिंग घ्यावं लागणार आपल्याला. नेम ऑफ सॅपलिंग बरं. इथं काय करायचं आपण नेम ऑफ सॅपलिंग. आता या नेम ऑफ सॅपलिंग मध्ये पहिल्यांदा काय केलं मी 1 सेंटीमीटर जी लाईन आहे ती 1 सेंटीमीटर लाईन काय केली या ठिकाणी सोडून दिली. त्याच्यामध्ये विड्थ घेतली आपण आणि काय करायचं आपल्याला आल्मंड जी झाड आहे ती घ्यायची आपल्याला आणि पहिला इथं घेता आपण याची स्केल एखादी पहिल्यांदा घेऊन टाकू. याची स्केल काय घेतली मी बघा लक्ष द्या. आपल्याला या ठिकाणी दिली का नाही दिली म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने काय करू शकतात घेऊ शकतात. मी 10चा टेबल घातला 20 30 40
50, 60, 70, 80, हे 90 आणि काय 100. या पद्धतीमध्ये काय केलं आपण की हा जो एक योग्य असं काय करायचं या ठिकाणी आपल्याला टेबल घ्यायचा आहे, मार्किंग घ्यायची आणि त्या मार्किंगनुसार आपल्याला काय करायचं हे ग्राफ काढायचं. मग आता 10च्या टेबलमध्ये सगळी मार्किंग काय होतं या ठिकाणी आपल्याला देता येते, म्हणून मी 10च्या टेबलमध्ये दिली. आता लक्षात, तर ही जी आहे ती काय नंबर ऑफ सॅपलिंग्स आहे. याला काय म्हणू आपण नंबर ऑफ सॅपलिंग्स. याला म्हणायचं नंबर ऑफ सॅपलिंग. लक्षात, आता पहिला जे घ्यायचं आपल्याला हे पाहायला लक्ष घ्या की पहिला जो आहे तो 1 सेंटीमीटर काय केलं आपण डिस्टन्स सोडून दिलं आणि पहिले जे नूतन विद्यालय त्या नूतन विद्यालयाने किती या ठिकाणी आलमंडची झाडं लावली ती पहा किती लावली 40. नूतन विद्यालयाने किती लावली 40 आणि भारत विद्यालयाने किती लावले 42. 42 म्हणल्यानंतर 40 नंतरची जी दुसरी लाईन आहे ती दुसरी लाईन आपण इथे घ्यायची. तेवढी फक्त काय करायची आपण काळजीपूर्वक व्यवस्थित काउंट करून काय करायचे हे काढायचे. हे जे पहिलं जे आहे ते नूतन विद्यालयाचा बार घ्यायचा आणि त्याला जे जोडून घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा आपल्याला भारत विद्यालयाचा आणि इथं त्या ट्रीचं काय करायचंय नाव घेऊन काढायचं. तर आता जसं आपण इथं 1 सेंटीमीटर एक बॉक्स काय केला सोडला तसंच आता इथं सुद्धा काय करायचं आपण एकच बॉक्स सोडायचा. मग पहिले किती बघा लक्ष द्या नूतन विद्यालयामध्ये किती कारंजाची या ठिकाणी 60 म्हणल्यानंतर पहा लक्ष द्या 10, 20, 30, 40, 50 आणि काय 60 या पद्धतीमध्ये इथं 60 काय केली या ठिकाणी 30 लावलं. त्यानंतर भारत विद्यालयाने तीच काय लावली या ठिकाणी 38. मग 38 म्हणल्यानंतर या ठिकाणी 10, 20, 30 आणि 30 नंतरची 8वी लाईन या पद्धतीमध्ये इथं त्याची 8वी लाईन आणि हे काय करायचे आपल्याला बार जे आहेत ते बार एकमेकांना हे जोडायचे. बरं, हे एकमेकांना हे बार काय केले आपण या पद्धतीमध्ये इथं जोडून काढले. त्यानंतर आता हे कशासाठी बघायला लागते त्या KARANJ झालं. आता त्यानंतर नेमची 72 म्हणल्यानंतर 10 एक बॉक्स 10चा आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 70 नंतरची दुसरी लाईन म्हणजे 72. बरं, ही 72 आणि इथे किती 60 म्हणल्यानंतर इथे येते एकूण लावली भारत. बरं, आणि हे दोन्ही काय करायचं आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही जॉईंट करायचे. बरं, हे पहिलं भारत हे नूतन विद्यालय झालं आणि दुसरा जो ग्राफ आहे बार आहे तो कोणासाठी घेतला आपण भारत विद्यालयासाठी. आता त्यानंतर अशोकाची जी झाड आहे ते 15च आहेत बघा लक्ष द्या. आता हे कोणते येतं हे नीम. आता आपलं अशोकाची झाडं गेली. आता या अशोकाची झाडं 15 आहे म्हणजे 10 नंतरची 5. बरं, 25 10, 20 आणि त्याच्यानंतरची 5 या पद्धतीमध्ये हे दोन्ही सुद्धा काय करायचे इथं आपल्याला घ्यायचे. तर आपण ते म्हणलं आपण अशोकाचे. बरं, आता त्यानंतर अजून एक बॉक्स सोडून 1 सेंटीमीटर सोडून आपल्याला कोणते घ्यायचे आता गुलमोहर. कोणते घ्यायचे गुलमोहर. आता गुलमोहराची किती लावली बघा लक्ष द्या. नूतन विद्यालय आहे किती इथं 42 म्हणजे 40 नंतरची दुसरी लाईन 10, 20, 30, 40 आणि 40 नंतरची सेकंड लाईन. बरं, आणि यांनी किती इथं 40 लावली. बरे, म्हणजे दोन्ही काय करायचे इथं आपल्याला जॉईन. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं इथं जो ग्राफ आहे तो ग्राफ काढायचा.
आता हे आल्मंड, तण, नेम, अशोक, गुलमोहर ही झाडांची नावे आणि हे नंबर ऑफ सॅपलिंग आहे. मग आता लक्षात येईल तुम्हाला आल्मंडची झाड किती कारंजीची किती लावली, नेमची किती लावली, अशोकची किती लावली, गुलमोहरची किती. आता कोणी किती लावली बरे हे काढण्यासाठी आपल्याला यांच्यामध्ये काय करावं लागतं, सेपरेशन करावं लागतं. आणि हे सेपरेशन करायचं म्हणल्यानंतर एक जो बॉक्स आहे तो एक बॉक्स काय करू आपण या पद्धतीमध्ये त्याला काय करायचंय, त्याचं वेगळं पण या ठिकाणी काय करायचं आपण ठेवायचं. बरोबर, हे घ्यायचं आपण या पद्धतीमध्ये त्याला काय करू वेगवेगळ्या लाईन घेऊन त्याला काय करायचं आपल्याला इथं डार्क करायचे. लाईन घेऊन तो जो नूतन विद्यालय आहे तो जो ग्राफ आहे तो ग्राफ काय करायचा आपल्याला सेपरेट दर्शवायचा आहे. बरं, या पद्धतीमध्ये त्याचं काय करायचं सेपरेशन करून घ्यायचं आणि तो सेपरेट आपल्याला. तर मग त्याच्यासाठी आपण तुम्ही वेगवेगळा प्रकार वेगवेगळे टाईप सुद्धा काय करू शकतात याच्यामध्ये वापरू शकता. कोणतं त्याला डार्क करायचे पेन्सिलनं पूर्ण त्याला रेषा न घेता आपल्याला काय करायचं आहे पेन्सिलनं सुद्धा काय करायचं त्याला डार्क करून घेता येईल. बरं, या पद्धतीमध्ये त्याला काय केलं आपण त्याच्यामध्ये सेपरेशन आणून ते जे बार आहे तो बार काय केला या पद्धतीमध्ये घेतला. आता ह्याची आपल्याला स्केल लिहिणं आवश्यक आहे. बघा इथं म्हणतो आपण त्याची स्केल काय करायचं ऑन वाय ॲक्सिस. शक्यतो आपण काय करायची वाय ॲक्सिस मध्ये घ्यायची. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 काय दिलं आपल्याला बघा लक्षात द्या हे 10 काय ते सॅपलिंग. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग. आणि हे जे बॉक्स आहे हे जे बॉक्स आहे ते बॉक्स कशासाठी घेतले आपण ते आपल्याला इथं काय करणं गरजेचं आहे दर्शवणे गरजेचं आहे की हा जो डार्कनेस दिला तुम्हाला तो डार्कनेस हा कशासाठी घेतलाय किंवा या ज्या लाईन्स काही कोणत्या विद्यालयासाठी घेतल्या तर नूतन विद्यालय. बरे, आणि ही जी आहे ती कोणती भारत विद्यालय. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला हा जो ग्राफ आहे तो ग्राफ काय करायचा पूर्ण करायचा. यालाच म्हणतो आपण कोणता ग्राफ आहे हा जॉईंट बार ग्राफ. आता त्यानंतर सेकंड घेऊ आपण. सेकंड बघायला द्या. सेकंड मध्ये काय दिलंय की सेकंड मध्ये द टेबल बिलो शोज द नंबर ऑफ पीपल हु हॅड द डिफरंट ज्युसेस ॲट ज्यूस बार ऑन सॅटरडे अँड संडे. ड्रॉ जॉईंट बार ग्राफ फॉर दिस डाटा. इथं सुद्धा काय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार दिले जसं ट्रीची नावं दिली होती नेम दिली होती. आता इथं काय ज्यूसची नावं दिली जातात. नूतन आणि भारत विद्यालय होते. आता इथे काय सॅटरडे आणि संडे या पद्धतीमध्ये दिले. आपण पहिल्यांदा बार ग्राफ या ठिकाणी रचना करून घेऊ त्याची त्याचं कन्स्ट्रक्शन काय करायचं पहिलं काय आपलं काम की ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईन आपण पहिल्यांदा काय करायचं त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायच्या. त्या ड्रॉ करत असताना तुम्हाला सांगितले की खालच्या साईडला 2 आणि वरच्या साईडला 2 असं काही नाही की दोनच रेष स्क्वेअर सोडावेत असंही काही नाही. एक स्क्वेअर सोडला तुम्ही तरी चालतो काही अडचण नाही. याला एक्स ॲक्सिस म्हणतो आणि हा जो ॲक्सिस आहे वाय आणि हा ओरिजिन आपला ओ. आता बघा लक्षात काय घ्यायचं आपल्याला की खालच्या साईडला जे आहे ते जसं इथं नेम ऑफ काय ट्रीज होतं तसं नेम ऑफ काय म्हणायचं या ठिकाणी फ्रुट्स. बरोबर, नेम ऑफ काय फ्रूट. मग आता कोणत्या कोणत्या फ्रूटचं काय केलं या ठिकाणी ज्यूस तयार केले तर नेम ऑफ फ्रूट म्हणून इथं काय म्हणायचं नेम ऑफ फ्रूट्स. आता जे दिलेले नंबर जे आहेत ते नंबर कोणत्या टेबलमध्ये बसतील ते पाहायचं. हे सुद्धा आणि 10चा टेबल घ्यायचा म्हणजे आपल्याला काढायला काय होतं या ठिकाणी हे सोपं जातं. 10, 20, 30, 40, 50,
60, 70, 80, 90, 100 या पद्धतीमध्ये काय केलं आपण त्याची काउंटिंग घेतली 10 पासून आणि इकडे जे आहे ते काय म्हणून या ठिकाणी काय म्हणलं या ठिकाणी द टेबल ऑफ व्यू बिलो शोज द नंबर ऑफ पीपल हु हॅड द डिफरंट ज्युसेस ॲट द ज्यूस बार ऑन संडे आणि म्हणजे हे काय 10, 20 हे काय आहेत नंबर ऑफ पीपल्स बरोबर हे काय नंबर ऑफ पीपल म्हणून इथं काय करायचं आपण त्याला लिहून काढायचं नंबर ऑफ पीपल म्हणजे कोणी किती ज्यूस पिलं किंवा किती लोकांनी या स्वीट लाईमचं ज्यूस पिलं किती लोकांनी ऑरेंज ज्यूस पिलं किती जणांनी ॲपल कोणी पाईन ॲपल हे किती जणांनी पिलं शनिवारी आणि काय रविवारी सॅटरडे अँड संडे मग काय सांगितलं आपलं पहिला बॉक्स काय करायचं आपल्या ठिकाणी सोडून द्यायचा आहे डिस्टन्स ठेवायचं आहे आणि पहिलं काय घ्यायचं आपलं स्वीट लाईम सॅटरडेला स्वीट लाईम ज्यूस किती जणांनी पिले बघा लक्ष द्या 43 म्हणजे 40 नंतरची थर्ड लाईन आणि संडेला 59 म्हणजे 60 ला एक लाईन काय कमी बरं या पद्धतीमध्ये इथं हे काय करायचं दोन्ही आपल्याला हे जॉईंट करायचे आहे हे दोन्ही बार ग्राफ काय केले जॉईंट केले हे लक्षात स्वीट लाईन त्यानंतर अजून एक काय केलं आपण बॉक्स या ठिकाणी सोडून दिला आणि कोणता घ्यायचा आता ऑरेंज ज्यूस घ्यायचा हे ऑरेंज ज्यूस मध्ये 30 पीपल हे सॅटरडे मध्ये काय करतात ऑरेंज ज्यूस पितात म्हणजे त्या ठिकाणी 10, 20 आणि काय हे 30 घेतला बरं आणि 65 संडेला म्हणजे या ठिकाणी 30, 40, 50, 60 आणि 60 नंतरची पाचवी लाईन बरं हे काय करू इथं हे जॉईन करून घ्यायचं हे काय करा पूर्ण व्यवस्थित काय करायचं या ठिकाणी ती लाईन बरोबर आली पाहिजे त्यानुसार काय करायचं इथं त्या बॉक्सवरती ती लाईन आली पाहिजे या पद्धतीमध्ये काय करा तिथं ती लाईन बरं आता त्यानंतर हे झालं ऑरेंज बरं ऑरेंज आता त्यानंतर ॲपल आहे ॲपल पहा आता ॲपल बनल्यानंतर 56 आहे 50 नंतरची सवी लाईन 10, 20, 30, 40, 50 आणि 50 नंतरची ही 6 ही 56 झालं आणि त्यानंतर 78 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 70 नंतरची आठवी लाईन म्हणजे 80 ला दोन लाईन्स काय कमी म्हणून इथं काय करू या पद्धतीमध्ये हे कोणतं ज्यूस आहे ऑरेंज झाल्यानंतर ॲपल ज्यूस म्हणजे ॲपल ज्यूसला ही मागणी काय जास्त आहे आणि कधी ती रविवारी बघा कोणतं हे ॲपल ज्यूस त्यानंतर पाईनॲपल आता पाईनॲपलला किती 40 10, 20, 30 आणि काय 40 आणि इकडं 67 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 67 पद्धतीमध्ये इथं काय करायचं आपल्याला जॉईन करा हे झालं आपलं फाईन बरं आता हे दोन्ही म्हणजे इथं काय केलं पहिला जो बार आहे तो आपला कोणता आहे सॅटरडेचा आणि दुसरा जो बार आहे ते संडेचा आता सगळ्या म्हणजे जर तुलना केली आपण या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर सॅटरडे पेक्षा संडेमध्ये कोणताही ज्यूस असो सॅटरडे पेक्षा संडेमध्ये हे जास्त लोकांनी पिले म्हणजे संडे हा शक्यतो काय या ठिकाणी आपला सुट्टीचा वार आहे त्या दिवशी एन्जॉय करण्यासाठी लोक काय त्या ठिकाणी जास्त बाहेर पडतात
म्हणून यांची जी संख्या आहे ती संडेमध्ये काय सगळ्या ठिकाणी काय सगळ्या दिवसमध्ये ही काय जास्त प्रमाणामध्ये आहे बघा लक्षात. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळं पण दाखवायचं. मग अशा पद्धतीमध्ये मी काय केलं की हे जे बार आहे त्या बार ग्राफमध्ये आपल्याला काय करायचं वेगळं पण दाखवायचं. हे मग काय केलं अशी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणती काय करू शकता यांच्यामध्ये डिझाईन बनवू शकता. ही जर घेतली तर इतर याला सुद्धा या पद्धतीमध्ये आपल्याला वेगळी काय कोणती आपल्याला इथं डिझाईन बनवता येते. आलं लक्षात. म्हणजे इथं लक्षात घ्या महत्वाचं हे जे डिस्टन्स आहे सगळ्याचं डिस्टन्स कसं आहे इक्वल आहे बरं आहे. इथं स्केल घेऊन टाका काय ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल 10 प्युपल म्हणायचं बरं आहे. आणि आता हे बॉक्स आपल्याला काय करावं लागतील हे दाखवावं लागतील. म्हणजे हा जो पहिला बॉक्स आहे तो कशासाठी घेतला आपण सॅटरडे आणि दुसरा आहे तो आपण कशासाठी वापरला संडे. अशा पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी बार ग्राफ दिलेला आहे तो टेबलनुसार काय करायचं आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता थर्ड नंबर पाहू आपण. थर्ड नंबरमध्ये पहा लक्ष द्या काय दिलं आपल्याला की थर्ड नंबरमध्ये बूथ द फॉलोइंग नंबर्स ऑफ वोट्स वेअर कास्ट ॲट 5 पोलिंग बूथ्स. पोलिंग बूथ दिले मतदान केंद्र आहेत मतदान केलेल्या लोकांनी आणि ड्युरिंग द ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये काय केलं या ठिकाणी निवडणुकीमध्ये मतदान केले त्या मतदानाचे काही बूथ दिलेत आपल्याला 5. त्या बूथवरती किती महिलांनी आणि किती पुरुषांनी काय केलं मतदान केलं याच्याविषयी काय केली या ठिकाणी माहिती दिली. आधी पहिलं आपलं काय काम आहे म्हणणं तुम्हाला की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला काय करायचं या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. काढायचं तो का ड्रॉ करू आपण. हे वाय ॲक्सिस आणि त्याला हॉरिझॉन्टल परपेंडिक्युलर असणारा काय केलं आपण एक्स ॲक्सिस काढला. वाय ॲक्सिस आणि काय एक्स ॲक्सिस या पद्धतीमध्ये दोन्ही काय करायचे आपल्याला ड्रॉ करायचे. दोन्ही एकमेकाला कशा असतात परपेंडिक्युलर असतात आणि त्यांचा ओरिजिन. हे घेतल्यानंतर मग आता इथं काय येणार आपलं 1 2 3 4 किंवा मेन म्हणजे उमेन की 1 पहिलं बूथ नंतर दुसरं बूथ तिसरं बूथ. त्या 1 पहिल्या बूथमध्ये मेन आणि उमेन किती ते आपल्याला काढायचं. मग काय करावं आता पहिल्यांदा इथं आता जे आपले नंबर दिले या टेबलमध्ये बघा लक्षात द्या या टेबलमध्ये जे नंबर दिले ते आपल्याला काय केले त्यात 100 अबोव दिले बरं नाही 100 अबोव दिले आणि 10th मध्ये दिले सगळे. म्हणून इथं जे 10 100th मध्ये दिले या ठिकाणी हे 100 घ्यायचं 10th घ्यायच्या ऐवजी 100 200 300 400 500 600 700 800 900 आणि 1000 हे जे दिले घेतलं आपण बघा. जर 10 जर घेतलं तर एक लाईन म्हणजे 1 सेंटीमीटर बरं. हा जो आपला स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरमध्ये किती पार्ट आहे बघा 10 पार्ट आहे. म्हणून एक पार्ट आपण 1 सेंटीमीटरचाच घेतो. पण इथं 100 दिले 1 सेंटीमीटर म्हणजे 100 म्हणले म्हणजे एक लाईन जी बारीक लाईन आहे त्याची किंमत किती होते बघा लक्षात घ्या 10 होते बरोबर. एक लाईन म्हणजे त्याची किंमत किती होते 10 होते. मग आता इथं त्या पद्धतीमध्ये काय करू आपण इथं घेऊन टाकू. पहिला बार घ्यायचा आपल्याला. आता हे जे आहेत ते काय येतं नंबर ऑफ काय होणार आहे खाली नंबर ऑफ वोट्स नंबर ऑफ काय वोट्स आणि बूथ नंबर मध्ये हे जे आहे ते काय बूथ नंबर आहे बरे. आता एक काय करायचं आपल्याला स्क्वेअर सोडून द्यायचा आहे. पहिले घ्यायचं किती 200 मग 200 म्हणल्यानंतर बघा लक्ष द्या इथं येईल 200
बूथ नंबर 1 वरती, हे बूथ नंबर 1. मेन किती इथं 200 आणि वुमेन 700 लक्ष 100 200 300 400 500 600 आणि हे 700. या पद्धतीमध्ये हे काय करायचं, दोन्ही काढायचे आणि त्याला काय करू आपण इथं जॉईंट करून टाकू आणि तो झाला आपला काय 700 म्हणजे बूथ नंबर 1. त्याच्यामध्ये 200 काय मेन आणि 700 काय तर वुमेन. त्यानंतर बूथ नंबर 2. आता जसं इथं आपण 1 सेंटीमीटर सोडलं तसं इथं सुद्धा काय करायचं आपल्याला 1 सेंटीमीटर सोडून आता 270 घ्यायचं कसं बघा लक्षात घ्या. 200 नंतरची 7वी लाईन, कारण एक एक लाईन म्हणजे 10 आहे. मग 200 210 220 230 240 250 260 270 या पद्धतीमध्ये. म्हणजे या ठिकाणी 200 नंतर येणारी जी 7वी लाईन आहे ती लाईन म्हणजे काय 200 काय या ठिकाणी 70 होते, 270. आता त्यानंतर 240 म्हणल्यानंतर हे 200 नंतर 4th लाईन म्हणजे झाली आपली काय 240 बरोबर. त्यानंतर 560 बूथ नंबर 3 किती 560 मला 500 नंतरची 6वी लाईन लक्ष द्या. 100 200 300 400 500 आणि 500 नंतरची ही 6th लाईन म्हणजे 560. 300 नंतरची 4th लाईन 100 200 300 आणि 4th लाईन 340. या पद्धतीमध्ये 560 आणि 300 काय 40 हे काय झालं या ठिकाणी बूथ नंबर 3 मध्ये झालं. आता बूथ नंबर आपला 4 घ्यायचा. त्याच्यामध्ये मेन्स किती तर 820 820 100 200 300 400 500 600 700 800 आणि 800 नंतरची सेकंड लाईन 820 बरं. आणि 640 म्हणजे 100 200 300 400 500 600 आणि 600 नंतरची 4th लाईन म्हणजे 640. हे काय करायचं आपण इथे जॉईन करून टाकू. म्हणजे या पद्धतीमध्ये आपला बार ग्राफ जो आहे तो बार ग्राफ या ठिकाणी कम्प्लीट होतो. आता राहिला कोण बघा लक्ष द्या 5 नंबर बूथ. बरं इथं सुद्धा 1 सेंटीमीटर आपल्याला काय करायचं बॉक्स सोडून द्यायचा आहे. 850 म्हणले 850 म्हणल्यानंतर 100 200 300 400 500 600 700 800 आणि हे 50. 5वी लाईन म्हणजे काय या ठिकाणी 850 होतं. आणि इथं 470 म्हणजे 100 200 300 400 आणि 400 नंतरची 7th लाईन म्हणजे 400 की झालं 70. आणि हे काय करायचं आपल्याला इथं जॉईन करायचं आणि जॉईन केल्यानंतर या पद्धतीमध्ये हे आपला काय बार काढून काय होतात या ठिकाणी पूर्ण होतात. बघा लक्षात घ्या सिक्वेन्स बघा लक्षात घ्या. इथं 1 सेंटीमीटर प्रत्येक जॉईंट बार ग्राफमध्ये आपण काय केली लाईन या ठिकाणी सोडलेली आहे. बरं आता हे सुद्धा वेगळं दाखवण्यासाठी मग सारखं मी काय करतो या ठिकाणी सुद्धा तुम्ही कोणताही प्रकार करू शकता. काही इथं अडचण नाही. तुम्हाला जी डिझाईन करता येईल ती डिझाईन तुम्ही इथं केली तरी चालते. बरं या पद्धतीमध्ये आपण इथं काय करू वेगवेगळी डिझाईन घ्यायची आणि ती डिझाईन दर्शवण्यासाठी म्हणजे कोणतं हे जे आहे ते मेनसाठी आपण करतोय. बरे ही जी आहे डिझाईन आपण कोणासाठी करतोय मेनसाठी करतोय. म्हणजे पहिला जो बार आहे तो बार हे कुणाचा दाखवला आपण मेनचा दाखवला आहे आणि दुसरा जो आपण दाखवला आहे तो काय केला या ठिकाणी वुमेनचा दाखवला. दुसरा जो आहे तो वुमेनसाठी दाखवला आहे. या पद्धतीमध्ये सुटसुटीत आपल्याला पटकन लवकर काढता येईल अशा पद्धतीमध्ये काय केलं मी त्याचं डिझाईन घेतली. स्केल वाय ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू
किती 100 वोट्समध्ये 100 वोट्स. आणि इथं पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स. पहिल्या बॉक्समध्ये बघा लक्ष द्या, आणि दुसऱ्या बॉक्समध्ये मग पहिल्या याच्यामध्ये कोण दिलं आपल्याला मेन, आणि दुसऱ्या बॉक्समध्ये काय दिलं आपल्याला वुमेन. या पद्धतीमध्ये त्यांची काय केली आपल्याला या ठिकाणी बार ग्राफ काढण्यासाठी मदत आपल्याला घेता येते आणि सेपरेट काय करता येतं आपल्याला हे दर्शवता येतात. अशाच पद्धतीमध्ये आपण तुम्ही सुद्धा काय करू शकता 4, 5 आणि काय 6 नंबरचे काय करायचे ते एक्झाम्पल घ्यायचे, त्यांचे सुद्धा काय करायचे बार ग्राफ घ्यायचे. खालच्या एक्स ॲक्सिस वरती सिटीज म्हणून घ्यायचे लक्षात, आणि जो बार घ्यायचा आपल्याला जे बार घ्यायचे मॅक्झिमम टेम्परेचर आणि काय मिनिमम टेम्परेचर खाली घ्यायचे. नेम ऑफ वॅक्सिन 5 नंबरमध्ये एक्स ॲक्सिस वरती तर नेम ऑफ काय करायचं इथं वॅक्सिन असं घ्यायचं हे DPT, पोलिओ, मिसल्स, हिपॅटायटिस अशा पद्धतीमध्ये काय त्यांचे काय वॅक्सिन दिलेत आणि ती सोलापूर आणि पुणेमध्ये, हे सोलापूर हे पुणे अशा पद्धतीमध्ये काय करायचे 2 आपल्याला बार काढायचे बरोबर. आणि त्यानंतर 6 नंबरमध्ये नंबर ऑफ काय करायचं काय सॉरी इयर म्हणायचं नुसतं इयर 71, 1971, 1991, 2001, 2011. महाराष्ट्र आणि गुजरात हे जे ग्राफ घ्यायचे ते काय महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घ्यायचे. आणि ती जी आहे तो काय लिटरेट पीपल विषयी माहिती दिली. इथं काय येणार तुमचं नंबर ऑफ काय लिटरेट येणार. हा जो टेबल आहे तो टेबल व्यवस्थित फक्त काय करा घेऊन टाका, कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. शक्यतो काय करायचे सगळे आता इथून पुढचे जे आहेत ते 10चा टेबल घ्या. फक्त हाच तुम्हाला काय करावं लागला 100चा टेबल घ्यावा लागला. बाकीच्या ठिकाणी जवळपास सगळ्या ठिकाणी आपण काय केलं 10चा टेबल घेतला. एक जी लाईन आहे त्याला काय म्हणलं आपण 177 घ्यायचं तुम्हाला, तर 70 नंतर जी 7वी लाईन बारीक म्हणजे त्याला आपण 77 असं म्हणलं. 41 घ्यायचं तर 40 नंतरची पहिली लाईन जी आहे त्याला म्हणलं आपण 41. अशा पद्धतीमध्ये काय करा बाकीचे उरलेले जे तुम्ही जे ग्राफ दिलेला आपल्याला ते ग्राफ काय करा तुम्ही ड्रॉ करून मला काय करा या ठिकाणी दाखवा.